नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि नमस्ते. महाराष्ट्रामध्ये पहिली बातमी आहे नवी मुंबईतली, शिक्षण क्षेत्रातली. नवी मुंबईतल्या 5, मुंबईतल्या 2 तसंच पनवेलमधल्या 1 अशा एकूण 8 शाळांची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव समोर ठेवण्यात आलाय. मुंबई विभागीय उपसंचालकांच्याकडून पुणे शिक्षण संचालकांना अशा प्रकारचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. प्रामुख्यानं लॉकडाऊनच्या काळात या सर्व शाळांनी मोठ्या प्रमाणात फी वाढ केली. एवढंच नाही तर पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावला. फी न भरल्यानं निकालपत्र न दाखवणं असेही प्रकार अनेकदा घडले आणि या सगळ्या कारणांवरून या सर्व शाळांच्या मान्यता रद्द करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव मुंबई विभागीय उपसंचालकांनी तयार केला आहे. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विनय, मोठा निर्णय हा सरकारचा, म्हणजे याचा प्रत्यक्ष निर्णय झाला तर, कारण आता फक्त प्रस्ताव आहे. नक्कीच मिलिंद, ज्या पद्धतीने मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महापालिका असेल किंवा पनवेल महापालिका असेल, या सगळ्या महानगरपालिकांच्या आयुक्तांनी वारंवार ह्या सगळ्या शाळांच्या संस्था चालकांना आदेश देण्यात आले होते, त्यांना लेखी सांगण्यात आलं होतं. त्याचबरोबर तोंडी देखील त्यांना विनवणी करण्यात आली होती की अशा पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये पालकांना किंवा विद्यार्थ्यांना तुम्ही वेठी धरू नका, त्यांची फी वाढ करू नका. जी टर्म फी असेल किंवा एक्झाम फी असेल, शाळा बंद असताना सुद्धा अनेक वेगवेगळ्या फीज आकारल्या जात होत्या यापूर्वी, कोरोनाच्या काळाच्या पूर्वी. त्या फीस तुम्ही आकारू नका असं सांगण्यात आलं होतं. मात्र कोणत्याही पत्राला न जुमानता ह्या संस्था चालकांनी महापालिकेच्या भूमिकेला बाजूला सारून लोकांना वेठीस धरलं गेलं होतं. अखेर या सगळ्या महापालिकेच्या आयुक्तांनी मुंबई विभागीय उपसंचालकांना पत्र लिहिलं आणि या शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची आम्हाला परवानगी द्या आणि यांची मान्यता रद्द करण्याची आम्हाला परवानगी द्या असे पत्र दिले. आणि याच पत्राच्या आधारावरती काल मुंबई विभागीय उपसंचालकांनी पुण्यातल्या शिक्षण संचालकांना पत्र दिलेलं आहे आणि यांची मान्यता रद्द करण्यात यावी, ना हरकत प्रमाणपत्र यांचं रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. हा प्रस्ताव काल सादर केलाय. यावरून राज्य सरकारने कुठेतरी आता या अशा संस्था चालकांवरती कारवाईचा बडगा उचललेला आहे. तर दुसऱ्या बाजूला जे पालक गेले दीड वर्ष कोरोनाच्या काळामध्ये आर्थिक अडचणीत आहेत आणि त्यांना जिथे कुठे वेठीस धरलं जात होतं, यांना कुठेतरी आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलेलं आहे. नक्कीच येत्या काळामध्ये जर पुणे विभागीय संचालकांनी, शिक्षण संचालकांनी जर हा निर्णय घेतला तर मात्र राज्यात हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय समजला जाईल. त्याकरता त्याच्यानंतर अनेक पण विनय, या शाळांच्या बद्दल पालकांनी वेगवेगळ्या स्तरावर तक्रारी केल्या असतील. या सगळ्या शाळांनी असंच केलं होतं, एक तर फी वाढ केली किंवा जी फी होती ती भरलीच पाहिजे, नाहीतर निकाल देणार नाही. नक्कीच मिलिंद, आपण पाहिलं की पालकांनी खूप मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते आणि ह्या पालकांनी नुसतं आंदोलन केलं होतं. राज्याचे शिक्षण मंत्री असतील, इव्हन पंतप्रधान मोदींपर्यंत देखील अशा पद्धतीचा पत्रव्यवहार झाला होता. वारंवार शिक्षण संस्था असतील, त्याचबरोबर महापालिका असतील, यांना पत्र दिले गेले होते. आयुक्तांच्या भेटीगाठी घेतल्या गेत होत्या. मात्र याचा काहीच फायदा होताना दिसत नव्हता. महापालिका आयुक्त देखील याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करत होते आणि या संस्था चालक मात्र आपल्या भूमिकेवरती ठाम होते. लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे फी वाढ केली जात होती, फी भरण्यास तगादा लावलं जात होतं, फी न भरल्याने निकालपत्र न देणं, विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणं, फी न भरल्याने ऑनलाईन शिक्षण देणं देखील बंद करण्यात आलं होतं. ही सगळ्यात महत्वाची भूमिका संस्था चालकांनी घेतली होती आणि त्याचमुळे अखेर आंदोलन करून देखील काही होत नाहीयेत. आणि त्यानंतर जेव्हा शिक्षण मंत्र्यांपर्यंत हे गेलं, तिथे देखील राज्य सरकार कोरोना काळामध्ये. विनय, तू राहत आपल्यासोबत. अभिषेक मानकामे आपल्यासोबत पालक आहेत. अभिषेकजी, काय तुमचा अनुभव होता? म्हणून या शाळांच्या बद्दल तक्रारी करण्यात आल्या आणि आता जो प्रस्ताव आहे त्याच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? नमस्कार. शाळाने जे अनधिकृतपणे जे फी वाढ केली होती 2018-19 मध्ये, सांगून की आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शाळेच्या बांधकामासाठी किंवा शाळेच्या डेव्हलपमेंटसाठी जी फीज मागितली गेलेली, ती फीज आम्ही पीटीएसची पहिले नकारलेली. पण शाळेने सांगितलं की तुम्ही नकारत असाल तर काही हरकत नाही, आम्ही जिकडे 30 पोरं शिकवतात तिकडे 60 पोरं शिकवू आणि शाळेत 2 शिफ्टमध्ये सुरू करू. आता मुलांवरती भार येऊ नये म्हणून त्यावेळेस पीटीआय लोकांनी एक्सेप्ट केलेलं की चला ठीक आहे, वाढवा फीज पण कमी टक्क्यांनी वाढवा, जेणेकरून पालकांवरती लोड येणार नाही.
दुसऱ्या वर्षी जेव्हा फी वाढ केली तेव्हा आम्ही सांगितलं की एवढी फी वाढ करू नका, 21% नाही, 15% फी वाढ ही बरोबर आहे, योग्य आहे, तेवढी फी वाढ करा. पत्रकारभार केले शाळेने पूर्णपणे त्याला दुर्लक्ष केलं. त्याच्यानंतर पासून जेवढे पत्रकारभार केलेत शाळेला त्या एकही पत्राला शाळेने रिस्पॉन्स म्हणून दिला नाहीये. जेव्हा पॅन्डेमिक आला तेव्हा लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धंद्यांवरती इफेक्ट झाला, आर्थिक परिस्थिती एकदम ढासळली. त्यावेळेस सुद्धा शाळेला पत्रव्यवहार केले गेलेले की त्याच्यामध्ये फी वाढीमध्ये सूट द्यावी, सवलत द्यावी, जेणेकरून लाईफ बॅलन्स होऊन जाईल. पण तेव्हा सुद्धा त्यांनी एक्सेप्ट केलं नाही. उलट फीज न भरल्याचे पत्र आम्हाला पाठवण्यात आलेले. अभिषेक जी, तुम्ही जेव्हा तुमच्यासारखे काही पालक जेव्हा प्रत्यक्ष भेटले तेव्हा शाळेच्या प्रशासनाचा अनुभव काय होता, प्रतिसाद कसा होता? तसं सांगायला गेलं तर आम्ही गेले 2 वर्ष सांगतोय बऱ्याच अधिकाऱ्यांना की ह्या शाळेची फी वाढ जी होती आणि अनधिकृतपणे होती, पण यावेळेस मात्र ऍक्शन त्याच्यावर घेतली जात आहे असं दिसून येते. मान्यता रद्द करणं किंवा शाळेवर स्ट्रिक्ट ऍक्शन घेणं. गव्हर्नमेंटच्या काही अधिकाऱ्यांनी शाळेला पत्र दिलेले, त्यांचा जाबही विचारला, ज्याला अजूनपर्यंत शाळेनी उत्तर दिलेलं दिसत नाहीये. आता काय गेल्या आठवड्याची गोष्ट आहे, शुक्रवारी पनवेल कमिशनर साहेबांनी शाळेला पत्र दिलेलं की तुम्ही जे मुलांना शाळेतून काढण्याचे दाखले दिलेत ते परत घ्यावे आणि मुलांचं शिक्षण सुरू करावं. आणि हे का केलं ह्याचा तुम्ही लेखी जबाब द्यावा. त्यांना 3 दिवसाची मुदत दिलेली, पण त्या 3 दिवसांमध्ये शाळेने काही कुठलंही जाब दिलेला नाहीये, उत्तर दिलेलं नाहीये. ह्याच्यावरून दिसतंय की शाळा कुठल्याही गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांना जुमानत नाही, भाव देत नाहीये. बरं अभिषेकजी, तुम्ही राहाच आपल्यासोबत. विनय, अशा कोणत्या या शाळा भारताच्या बाहेरनं किंवा वेगळ्या देशातनं येऊन इकडे काम चालवतात की शासकीय अधिकाऱ्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देण्याची सुद्धा औपचारिकता नाही यांची? आपणास ठाऊक आहे की राज्यभरातल्या ज्या शाळा आहेत या शाळा नक्की कोणाच्या आहेत, यांच्यावरती राजकीय वरदहस्त कशा पद्धतीने आहे. अनेक नेत्यांच्या यामध्ये शाळांच्या या संस्था आहेत. अशा वेळी जर ह्या नेत्यांच्या जर शाळा असतील किंवा नेत्यांचा वरदहस्त ज्या शाळांवरती प्रशासनावरती असणार आहे, मग अशी प्रशासन कोणाला कशा पद्धतीने जुमानणार. म्हणूनच ही परिस्थिती उद्भवली. कुठल्याही प्रशासनाला म्हणजे महापालिका असेल किंवा शिक्षण विभाग असेल यांना न जुमानण्याचं कारण ज्या पद्धतीने यांना वरदहस्त, राजकीय वरदहस्त किंवा सरकारचं वरदहस्त यांना असल्यामुळेच अशा पद्धतीने परिस्थिती उद्भवली. पालक अनेक वेळा वारंवार आंदोलन करत होती. कोरोनाचा काळ आहे, आमच्याकडून फक्त तुम्ही फीज देण्यास आम्ही तयार आहोत, इतर फीज तुम्ही रद्द करा. माफक मागणी ज्या होत्या त्या माफक मागण्या देखील हे प्रशासन मानायला तयार नव्हतं. इव्हन त्यांना भेटणं देखील टाळलं जात होतं, त्यांची चर्चा देखील केली जात नव्हती. प्रशासनाच्या पत्राला देखील केराची टोपी दाखवण्याची एवढी हिंमत या सगळ्या शाळा प्रशासनाच्या होत होती. याला कारण एकच होतं, गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की अशा शाळांवरती कोणाचा वरदहस्त आहे आणि यांना कोणाचा आशीर्वाद आहे. विनय, आपल्यासोबत आणखीन काही पालक आहेत, तू राहच आपल्यासोबत. राहुल श्रीवास्तव आपल्यासोबत जोडले गेलेत. राहुलजी, तुमचा अनुभव काय या शाळांबद्दलचा, आणि जर का शाळा कोणालाच ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? सॉरी, मैं मराठी नहीं समझता हूँ. हाँ ठीक है, हिंदी मध्ये सांगा. जी, मैं समझ नहीं पाया आपका सवाल. नहीं, अगर इस प्रकार की संस्थाएं अगर जो भी कठिनाई है उसको समझ नहीं सकती और शासन ने जो उनको लेटर भेजे उनका जवाब तक नहीं देती, तो क्या इनके स्कूल, ऐसे स्कूलों के ऊपर कठोर कार्रवाई होनी चाहिए? जरूर कठोर, बहुत कठोर कार्रवाई होनी चाहिए. एक एग्जाम्पल सेट होना चाहिए, क्योंकि ये जो ऑर्गेनाइजेशंस हैं, स्कूल्स हैं, इंस्टीट्यूट्स हैं, ये लोग अपने आप में ही अपने आप को सब कुछ समझ रहे हैं. ये सरकार को कुछ समझते ही नहीं है, लॉज को कुछ समझते नहीं है. देयर इज अ कैपिंग सरकार ने रखी हुई है 15% की 2 साल में. ये कुछ भी फीस बढ़ाते हैं, सिर्फ यही स्कूल नहीं, सभी स्कूल. तो बहुत ज्यादा स्ट्रिक्ट एक्शन लेना चाहिए इन लोग के ऊपर. जी राहुल जी, फिलहाल शुक्रिया इस जानकारी के लिए. अमित सकपाळ सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. अशाच काही शाळांमध्ये त्यांचे विद्यार्थी, त्यांची मुलं शिकतात. अमितजी, तुम्ही सुद्धा अशाच काही शाळांमध्ये तुमचे मुलं आहेत का, आणि तुमचा अनुभव काय आहे या शाळांबद्दलचा? अमित, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? अमित सकपाळ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, पण पालकांचा आणि
या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आवाज आपण शासनापर्यंत पोहोचवणार आहोत आणि शासनानं आत्ता प्रस्ताव दिलेला आहे या शाळा बंद करण्यासंदर्भात. अमितजींशी संपर्क पुन्हा एकदा झालेला आहे. अमित, माझा आवाज येतोय? अमित, तुमची मुलं यापैकी कुठल्या शाळेत शिकतात का आणि तुमचा काय अनुभव आहे या शाळांबद्दलचा? हॅलो अमित, कशा प्रकारची कारवाई केली पाहिजे या शाळांवर वाटतं तुम्हाला? हॅलो हॅलो आवाज येतोय? काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज जात नाहीये. अभिषेक आपल्यासोबत आणखीन एक पालक जोडले गेलेत. अभिषेकजी, तुमचा अनुभव काय या शाळांबद्दलचा आणि तुम्हाला असं वाटतं की खरंच अशी कठोर कारवाई झाली पाहिजे? कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. कारण जसं मनात येईल तसे फीज वाढवणं, लोकांना म्हणजे शिक्षण कुठल्या दर्जाला चाललंय, कुठल्या म्हणजे जास्त पैसे देऊन चांगलं शिक्षण मिळतं असं नाहीये. शिक्षण हे शिक्षण आहे आणि जे आपण लहानपणापासून शिकत आलोय, विद्येला सगळ्यात उच्च दर्जा दिला पाहिजे. त्याला व्यवसाय होताना जेव्हा दिसतो त्यावेळेस डेफिनेटली ह्या अशा शाळांवरती कारवाई होणं, शिक्षा देणं हे गरजेचं आहे. आज हे जे काही मोहीम सुरू आहे पालकांची, त्याच्यामध्ये जर का शाळांना वरती ऍक्शन घेतली गेली तर हे पुढच्या पिढीसाठी एक चांगलं उदाहरण बनून राहील की योग्य तो लढा लढा, तुम्ही जिंकाल नक्कीच, योग्य ते मार्गदर्शन वापरा. बर, अभिषेकजी धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. मुंबईच्या विभागीय उपसंचालकांनी हा प्रस्ताव तयार करून पाठवला आहे की विद्यार्थ्यांना, पालकांना त्रास देणाऱ्या, वेडीवाकडी फीवाढ करणाऱ्या, तसंच फी वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या आणि फी जर का भरली नाही तर निकालसुद्धा देणार नाही अशी भाषा करणाऱ्या या शाळेला बंद का केलं जाऊ नये अशा प्रकारचा प्रस्ताव तयार केला आहे आणि पुण्याच्या संचालकांकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्या मंजुरीनंतर या सगळ्या शाळांना नोटीस बजावण्यात येईल. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. विनय, धन्यवाद. वळूयात पुढच्या काही महत्त्वाच्या बातम्यांकडे. केंद्र सरकार सहकाराला नवी दिशा देत असल्याचं मत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. कारण भारत सरकारनं एक नवीन मंत्रालय आणि त्या नवीन मंत्रालयावर नवीन मंत्री बसवले आणि हे मंत्रालय ते सहकार मंत्रालय. मुळातच या मंत्रालयाची घोषणा अर्थसंकल्पाच्या भाषणाच्या वेळेला करण्यात आलेली होती, पण आता हे मंत्रालय भारतातल्या सगळ्यात ताकदवान अशा मंत्र्याकडे म्हणजे अमित शहा यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. या संपूर्ण विषयाबद्दल चर्चा करण्यासाठी प्रवीण दरेकर जी आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया. त्यांना सुद्धा सहकारी चळवळीची आणि सहकारी बँकेची अनुभव आहे आणि म्हणून त्यांच्याकडून थोडक्यात हे मंत्रालय कसं असणार आहे, त्या मंत्रालयाचा भारतातल्या राज्यांवर काय परिणाम होणार आहे, हे सगळं जाणून घेऊया. प्रवीणजी, सगळ्यात आधी ते एक नवीन मंत्रालय मुळातच आपण का निर्माण केलं? सहकार खरं तर हा राज्याचा विषय, तो केंद्र सरकारनं आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न आता का सुरू केलाय? एक लक्षात घ्या, सहकार मंत्रालय जे केंद्राने त्या ठिकाणी निर्माण केले त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि प्रश्न हा राज्याचा विषय केंद्राने घेतलाय या दृष्टीनं पाहूच नका. तर देशभर सहकाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास कसा होऊ शकतो, मग सामाजिक स्तरावरचा विचार आणि डेव्हलपमेंटच्या अँगलने त्या दृष्टीने या खात्याकडे बघितलं पाहिजे. कारण आपण बघाल की महाराष्ट्राचा जो सर्वांगीण विकास झाला, अलीकडच्या काळात सहकार चळवळ थोडी अडचणीत आहे खरं आहे, परंतु ग्रामीण भागाचा विकास हा सहकाराच्या माध्यमातून झाला. महाराष्ट्रातली 60 ते 65% जनता विविध सहकारी संस्थांशी आजही निगडीत आहे. आणि म्हणून मला वाटतं जसा महाराष्ट्राचा सहकारात विकास झालाय, सहकाराच्या माध्यमातून झालाय, तर अशा प्रकारचा सहकार काही निवडक 5-6 राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. जसं गुजरात आहे, कर्नाटक आहे, गोव्यात थोड्या प्रमाणावर आहे. तर हा जो 5-6 राज्यांपुरता सहकार जो आहे तो सहकार स्ट्रेंथन करणं, त्यांच्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर त्या ठिकाणी करणं, वाईट गोष्टी असतील तर त्याला त्या ठिकाणी समूळ नष्ट करणं, नियंत्रित करणं, आणि देशभरामध्ये जिथे सहकार नाही त्या ठिकाणी सहकार निर्माण करून
सहकाराच्या माध्यमातून तिथल्या व्यवस्थेला विकासाला गती द्यावी अशा एका व्यापक विचारातनं या ठिकाणी हे सहकार खातं निर्माण झालेलं आहे. आणि आपण बघाल की अमितभाई शहा किती लोकांना माहीत आहे मला माहीत नाही, त्यांचा सहकाराशी निकटचा संबंध आहे. कारण एवढे हेवीवेट नेते देशाचे गृहमंत्री यांनी स्वतःकडे ते खातं सहकार मोदी साहेबांनी दिलंय किंवा ठेवलंय ते एवढ्यासाठीच की त्या सहकाराच्या माध्यमातून देश पातळीवर काम करायचं आहे, सहकाराला दिशा द्यायची आहे. ते अमितभाई एका अहमदाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. देशातल्या किती लोकांना माहीत आहे? गावच्या विविध कार्यकारी सोसायटीपासून ते तालुका जिल्हा स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत सहकारी क्षेत्राची अत्यंत बारकाईनं जाण माहिती प्रश्न अमितभाईंना माहीत आहेत. आणि त्याच्यामुळे मला वाटतं देशभरात सहकाराच्या विस्तारासाठी अडचणी दूर करण्यासाठी हे सहकार खातं निश्चित उपयोगी होईल. आणि त्या ठिकाणी सहकाराला नीट दिशा देणं, अंकुश ठेवणं यासाठी अमितभाईंसारखा त्या ठिकाणी सहकार मंत्री निश्चित कामी येईल सहकार चळवळीसाठी, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपण जर एक बघितलं तर अमित शहा यांचं भाजपतलं स्थान जे आहे ते खूप मोठं आहे आणि एक नवीन खातं काढणं, त्या नवीन खात्याची धुरा अमित शहांकडे देणं हे द्योतक आहे की सहकारामध्ये भाजपला पुढे जायचं आहे. भाजपचं महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीतलं जे प्राबल्य आहे त्या वाढवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, तशा अर्थानं काही सहकार खातं केले देशाचं सहकार खातं आहे. आणि आज सहकार बघाल तर 5-6 राज्यापुरता महत्वाचा आणि मोठा विषय आहे. त्याच्यामुळं देश चालवत असताना 4-5 राज्यासाठी केलं का? तर नाही. विस्तार करायचा तर देशभर विस्तार सहकारात भारतीय जनता पार्टी करेल. त्याच्यामुळे महाराष्ट्राला टार्गेट ठेवून केलंय का? तर अजिबात नाही. पण एक खरं आहे की या निमित्तानं जर सहकारात पक्षाची त्या ठिकाणी वाढ होत असेल तर प्रत्येक पक्ष आपापली त्या ठिकाणी वाढ करत असतो. परंतु एवढ्या मोठ्या देशाचं खातं एवढ्या मोठ्या नेत्यांनी स्वतःकडे ठेवणं किंवा देणं पक्षाने, त्याच्या मागे निश्चित सहकार चळवळ सशक्त करणं आणि सहकाराच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकासात काही योगदान देणं हाच व्यापक उद्देश आहे. कोणाला तरी कमी करायचं, कोणावर तरी अंकुश आणायचा आहे किंवा आपला पक्ष वाढवण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे, एवढ्या संकुचित भावनेने या सहकार खात्याची निर्मिती झालेली नाही. आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे एकूणच सहकारी चळवळीमध्ये. मग त्या सहकार कारखाने असो, बँका असो, या सगळ्यांमध्ये आणि गेल्या कालावधीमध्ये याच कारखान्यातून किंवा याच बँकांमधून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुद्धा पुढे आले, ज्याच्यामुळे सर्वसामान्य जे नागरिक आहे, जे ठेवीदार आहेत, त्यांचं एक मोठं नुकसान होताना दिसतंय. या नवीन खात्याचा या सगळ्यावर सुद्धा परिणाम होईल, अंकुश ठेवायला मदत होईल असं आपल्याला वाटतं? नाही, निश्चितपणे होईल. कारण आपण म्हणताय ती कराय की सहकार चळवळ ही सर्वसामान्य माणसांच्या पैशावर चालते. इथे कोण उद्योगपती नसतो की जो आपले पैसे लावतो. तर शेअर कॅपिटल सभासदांचं गोळा होतं, ती संस्था त्यांचं भांडवल असतं, डिपॉझिटर पैसे ठेवत असतो, ग्राहकांचे अकाउंट असतात आणि एकमेकांच्या सहाय्यातनंही यंत्रणा उभी राहते आणि एकमेकांना मदत करत असते. आणि त्याच्यामुळे ही चळवळ अत्यंत महत्वाची आहे. इथे व्यक्ती केंद्रित नसतं. सहकाराचा अर्थच आहे की अनेक लोकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी त्या संस्थेच्या माध्यमातून पुढे जाणं. आपण बघाल की देशात सहकार खातं नसतानाही पहिलं एखाद्या डिपॉझिटरचे पैसे थकले तर 1 लाखाच्या डिपॉझिटला फक्त इन्शुरन्सचा कव्हरेज होता. म्हणजे तुम्ही गरीब सर्वसामान्य माणसांनी जर 2 लाख ठेवले असेल तर इन्शुरन्स नव्हता. आता 5 लाखाचं कव्हरेज दिले. म्हणजे मोदी साहेबांनी केवढ्या सहकारी संस्थांसाठी किंवा डिपॉझिटरसाठी निर्णय घेतला. तर ज्या वेळेला बँका काही डुबतायत, बंद होत आहेत वाटलं, त्यावेळेला दोष तुमच्या व्यवस्थेचा असेल, मॅनेजमेंटचा असेल, परंतु सर्वसामान्य माणसाचा कष्टाचा घामाचा पैसा समजा उद्या 4-5 लाख ठेवले आणि तुम्ही 1 लाख देणार तर 3-4 लाखाला जबाबदार कोण? तर निदान 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी डिपॉझिट इन्शुरन्स एक महत्वाकांक्षी निर्णय घेतला. आणि मग केंद्राने सहकार खातं नसताना डिपॉझिटरची बँकेची काळजी केली. तर आता स्वतःचं केंद्र सरकारचं सहकार खातं आल्यावर अशा प्रकारच्या अडचणींच्या वेळेला या सहकाराला मदतनी ताकद देण्याचं सुद्धा काम होईल. मध्यंतरीच्या काळामध्ये महाराष्ट्रातली सहकारी चळवळ मोडीच निघते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. अनेक सहकारी कारखाने आणि बँका यांचं खाजगीकरण होताना आपण बघितलंय.
पुन्हा एकदा त्यांना उभारी मिळेल, महाराष्ट्रासारखी जी राज्य सहकारामध्ये पुढे आलेली आहे त्यांची अजून आर्थिक प्रगती होईल असं आपल्याला वाटतंय या मंत्रालयाच्या माध्यमातून? नाही, 100% या निमित्तानं माझ्यासारख्या सहकारातल्या कार्यकर्त्याला तरी आशेचा किरण दिसतोय. कारण मोदी सन्माननीय अमित भाईंशी या विषयावर माझी तपशीलवार जेव्हा ते मुंबईत आले होते सह्याद्री अतिथीगृहावर जवळपास अर्धा तास महाराष्ट्रातला सहकार या विषयावर चर्चा झाली. दिल्लीला निवडक लोकांना बोलवलं होतं तेव्हाही महाराष्ट्रातनं मला बोलावलं होतं आणि तेवढं सहकार या विषयात अत्यंत गांभीर्यानं त्या ठिकाणी लक्ष आहे. आणि म्हणून आपण बघाल की या ठिकाणी कोणाला त्रास देण्यासाठी नाही तर आज सहकार चळवळीतल्या अडचणी जी दुरावस्था आहे त्याला स्ट्रेंथन करत पुन्हा त्या सहकारी संस्था ताकदीनं उभ्या राहणं, त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा अगदी शहरी भागाचाही विकास साधणं हा त्याचा मूळ उद्देश आहे. आपण बघाल की मी सेल्फ डेव्हलपमेंट गृहनिर्माणची एक योजना मुंबईत आणली की बिल्डर इमारत बांधतो, एखादी सहकारी गृहनिर्माण संस्था असेल आणि ती 20-25 वर्षांनी मोडकळी त्यांना इमारत उभायची. विदाऊट बिल्डर तुमची ती गृहनिर्माण संस्था तुमची इमारत तुम्ही बांधू शकता. आपण बिल्डरकडे का जातो? पैसे नसतात म्हणून जातो. मग मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेनं त्या गृहनिर्माण संस्थेला पैसे द्यायचे, त्यांनी आर्किटेक्ट नेमा, सॉलिसिटर नेमा आणि कॉन्ट्रॅक्टर नेमून त्यांनीच इमारत बांधायची. नो बिल्डर. ह्याला गव्हर्नमेंटनी राजाश्रय दिला. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना काही कन्सेशन्स दिली, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियममध्ये सूट दिली, वन विंडो त्या ठिकाणी केलं आणि आज तुम्हाला मी सांगतो की जवळपास 700-800 प्रकरणं मुंबई बँकेकडे आलेत. आज त्यातल्या 36 प्रकरणांना आम्ही मंजुरी दिली आणि 4 ठिकाणी इमारती उभ्या केल्या. म्हणजे जया कुंज असेल, सोमा कुंज बोरिवलीची असेल, अजित कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोरेगावची असेल, चेंबूरची सहकार नगरची एक आहे. या सोसायटीमध्ये एखाद्या त्या गोरेगावला 400 स्क्वेअर फीटचं बिल्डर 450 पण द्यायला तयार नव्हता, फिजिबिलिटी नव्हती. आज 700-800 स्क्वेअर फीटचं घर स्वतःचं मिळेल. तसंच 30-40% एक्सेस बोरिवलीच्या सोसायट्यांमध्ये स्वतः डेव्हलप करून मिळेल. मग हे जेव्हा आरबीआयच्या लक्षात आम्ही आणून दिलं की बिल्डरला आम्ही पैसे देत नाही, मध्यंतरीच्या काळात थांबवलं होतं, त्याला वाटलं बिल्डरला पैसे देतोय, तर आरबीआयच्या गव्हर्नरने अप्रिशिएट केलं शशिकांत दासनी. मी देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत गेलो होतो तर ते बोलले देश पातळीवर केलं पाहिजे. गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांचा जागेत फायदा होणार आहे, त्यांना कॉर्पस फंड जास्त मिळणार असेल तर चांगली योजना आहे. आता अमितभाई सहकार मंत्री झाल्यानं त्या ठिकाणी सुदैवानं अर्थ राज्यमंत्री आपल्याकडे भागवत कराड झालेत महाराष्ट्रातनं. तर अशा प्रकारच्या योजनांना आकार देत मोठं काम होऊ शकतं आणि म्हणून मला वाटतं सकारात्मक दृष्टीनं बघूया. एक प्रश्न हाही विचारायचा की तुम्ही जे म्हणता आहात की भाजप हा कायम शहरी पक्ष असं त्याच्यावर लेबल लावलं जातं, ग्रामीण भागामध्ये भाजपची नाड तेवढी फारशी जोडलेली नाही असा सुद्धा एक आरोप होत असतो. ग्रामीण भागाशी जोडण्याचा किंवा आता मध्यंतरी कृषी कायदे केले, त्या कृषी कायद्याला आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाला आणि तो विरोधही बहुतेक वेळा अशा सहकारी संस्था, संघटना यांच्या माध्यमातून होताना दिसला. त्याचंही त्याच्यामध्ये विरोधामध्ये योगदान होतं. ह्या सगळ्या मोडीत काढण्यासाठी एक नवीन यंत्रणा तयार करण्यासाठी हा सगळ्या सहकाराचा वापर केला जाईल असं वाटतंय का तुम्हाला? नाही, अजिबात नाही. एक लक्षात ठेवा, आपण सहकारी संस्था नोंदणी करणं, त्यांचा कारभार पाहणं, त्यांच्यावर नियंत्रण करणं, या सगळ्या गोष्टी राज्य सरकारचं सहकार खातंच त्या ठिकाणी करेन. परंतु केंद्र म्हणून केंद्राचा थेट त्या संस्थेत हस्तक्षेप चांगल्या अर्थानं वाईट अर्थानं असायचं काही कारणच नाही. राज्य सरकारचं नियंत्रण असेल. पण धोरणात्मक ज्या गोष्टी आहेत, राज्यातल्या सहकारी संस्थांना, वेगवेगळ्या सेक्टर्सना, राज्यातल्या सहकाराला ताकद देण्यासाठी केंद्राची जी धोरणात्मक मदत लागेल त्याचं सहकार खातं करेल. आणि होय, राज्यातल्या सहकार चळवळीतल्या काही त्रुटी असतील तर त्याही दुरुस्त करण्यासाठी केंद्रातलं त्या ठिकाणी धोरण असेल आणि त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल संस्थांमध्ये केंद्र सरकार लक्ष घालणार नाही. संस्था नोंदणी करायची असेल तर डेप्युटी रजिस्ट्रारकडेच जावं लागतं, तालुक्याच्या रजिस्ट्रारकडेच जावं लागतं. काय केंद्रातला सहकार खातं सांगणार नाही या संस्था नोंदणी करा. त्याच्यामुळे कुठल्याही महाराष्ट्रातल्या सहकारावर अतिक्रमण किंवा महाराष्ट्रातल्या सहकार खात्यावर अतिक्रमण होणार नाही, होण्याचा तसा उद्देश नाही. एक मात्र खरं आहे की महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीला निश्चितपणे सहकार खात्याच्या माध्यमातून ताकद मिळेल आणि एक वेगळी
दिशा मिळेल असा मला पूर्ण विश्वास आहे. एक शेवटचा प्रश्न की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी पक्षाचं प्राबल्य राहिलं आहे सहकारी चळवळीवर, त्यामुळे या निमित्तानं भाजप राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल किंवा राष्ट्रवादीची जी पाया आहे तो पाया तोडण्याचा प्रयत्न करतोय असा सुद्धा एक आरोप होतोय. नाही, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा उद्देश नाही आहे. आम्ही पाया तोडण्यापेक्षा आमचा पाया मजबूत करण्यावर भर एक वेळ देऊ, परंतु दुसऱ्याची लाईन छोटं करण्यात काही काम नाही. जर राष्ट्रवादीच्या चांगल्या सहकारी संस्था असतील, ज्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना मदत होत असेल, ग्रामीणच्या अर्थव्यवस्थेत बळकटी देत असतील, तिथल्या विकासाला चालना मिळत असेल, तर त्यांचा पाया त्या ठिकाणी कमी करण्याचा उद्देश असायचं कारण नाही, ते योग्य नाही, ते होणार नाही. तर त्याचबरोबर ज्या कमतरता आहेत त्या आणखी काही नवीन निर्माण करता येतील का, त्याचा प्रयत्न आमचा राहील. आणि त्याच्यामुळे कुणाला कमी करणं, कोणाला त्रास देणं अशा प्रकारचा अजिबात उद्देश नाही. उलट महाराष्ट्रातली सहकार चळवळ आणखी सशक्त कशी होईल, दोष दुरुस्त्या उणिवा असतील त्या करत, उणिवा दूर करत त्या ठिकाणी महाराष्ट्रातला सहकार सक्षम करणं हाच उद्देश आहे. आणि अमित भाई शाह यांना सहकार अत्यंत उत्तम माहीत आहे, कारण एखाद्या खात्याचा मंत्री त्या खात्याचं बारकाईने जर त्याला आकलन असेल तर उत्तम काम होऊ शकतं. आणि मला वाटतं जो महाराष्ट्रात सहकार आहे किंवा सहकाराचं वैभव जे होतं ते देश पातळीवर अमित भाईंच्या नेतृत्वाखाली उभं राहील असा मला ठाम आत्मविश्वास आहे. तर हे होते विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर, ज्यांनी पूर्ण आत्मविश्वास व्यक्त केलेला आहे की महाराष्ट्रात पुन्हा एकदा सहकार चळवळीला जुनं वैभव प्राप्त होईल आणि अमित शहा यांच्याकडे त्याचं नेतृत्व दिलं असल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा सहकाराची भरभराट होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यासोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. सध्या राज्यात आणि मुंबईसह अनेक शहरांमध्ये लसीचा तुटवडा आहे, नव्हे तर खडखडाट म्हणण्याची वेळ आली. कारण मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली आणि भिवंडी या सर्व ठिकाणी पुन्हा एकदा शासकीय आणि नगरपालिका केंद्रांवरचं लसीकरण पूर्णतः बंद आहे. मुंबई महापालिकेकडच्या लसींचा साठा संपल्यामुळे 1 जुलैला सरकारी आणि पालिका केंद्रांवरचं लसीकरण बंद ठेवण्यात आलं होतं. आठवड्याभरात दुसऱ्यांदा पालिकेकडचा लसीचा साठा संपलाय. पालिकेला 3 दिवसांपूर्वी शेवटचा लसीचा साठा प्राप्त झाला होता, तो सुद्धा आता संपला आणि त्यामुळे आता लसीकरण बंद ठेवण्यात आलं आहे. सुस्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, पालिकेनं तयारी तर जोरात केली होती, पण आता पुरवठा नाही, त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली सगळीचकडचं लसीकरण पूर्ण बंद आहे आज. खरं तर आपण काल परवा सुद्धा बघितलं, परिस्थिती अशी होती की कोविशिल्डचा पहिला डोस सुद्धा लोकांना मिळत नव्हता, दुसरा डोस मिळत नव्हता, फक्त कोवॅक्सिनच्या काही लसी या उपलब्ध होत्या मुलींची. आणि आज सुद्धा अशाच पद्धतीची स्थिती आहे की अगदी कोणत्याही लसीचा साठा उपलब्ध नाही. त्याच्यामुळे BKCच्या केंद्रावरती थेट अशा पद्धतीचा एक बोर्ड लावण्यात आला आहे की लसीकरण पूर्णपणे बंद आहे. यापूर्वी सुद्धा पालिकेनं वारंवार लसीकरणाच्या मोहिमेला गती मिळावी म्हणून ग्लोबल टेंडर काढण्यात आलेलं होतं, परंतु त्या बाबतीत काहीही निष्पन्न झालं नाही. आणि म्हणून ज्या ठिकाणी कायम लोकांची लस घेण्यासाठी गर्दी दिसायची ती लसीकरण केंद्र आज पूर्णपणे ओस पडलेली आहेत. कोणत्याही पद्धतीच्या लसीचा साठा उपलब्ध नाही अशा पद्धतीची माहिती MyBMCच्या ट्विटर हँडलवरनं सुद्धा देण्यात आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक लोकांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं त्यांना मात्र मेसेज हा जाऊन पोहोचला, त्याच्यामुळे लोक काही इकडे आलेले आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही लस घ्यायला आलात, काय परिस्थिती आहे? मी लस घ्यायला आलो, 28 जूनला ड्यू डेट दिली, पण आम्ही दररोज येतो, पण इथं नंबर लागत नाही आहे, एवढी लांबलचक लाईन असते. आणि आता नेटवरती बोलता, पण नेटवरती आमचा ते नेटवर येतच नाही, सर्व फुल दाखवत आहेत, त्यामुळे आम्ही करणार काय आता? काय परिस्थिती आहे? आज मी आलो घ्यायला, लस घ्यायला, आज अवेलेबल नाही आहे. पुढे जावं ना. मी पण आहे ना, आज आहे ना लस घ्यायला आलेलो आहे, पण आहे ना इथे आहे ना संपूर्ण आहे ना मुंबईमध्ये आहे ना लस नाही आहे असं सांगण्यात आलेलं आहे.
तर परिस्थिती आपल्याला स्पष्टपणे ही दिसते मिलिंदजी की अनेक ठिकाणी लसीकरणासाठी लोक जातात परंतु लसी उपलब्ध नाही आहेत. पालिकेकडनं दररोज 1 लाख लोकांना लसीकरण करण्याचा जो मानस होता तो खरं तर ठेवण्यात आलेला होता, परंतु तशा पद्धतीनं लसीचा साठा न झाल्यामुळे आज संपूर्णपणे लसीकरणाला ब्रेक लागलेला आहे. साधारणपणे 16,000 लसी या काल देण्यात येणार होत्या कोवॅक्सिनच्या. कोविशिल्डचा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासतो आहे. त्याच्यामुळे जी ड्यू डेट आहे, जे 84 दिवसानंतर किंवा 2 ते 4 आठवड्यांच्या दरम्यान ज्या लसींचा तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे, ती ड्यू डेट निघून जात असल्याने नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आणि जोपर्यंत केंद्राकडनं राज्य सरकारला लसीचा साठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत ही लसीकरण मोहीम पूर्ववत होऊ शकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच मुंबईकर सुद्धा आज लसीशिवाय त्यांना राहावं लागणार आहे. लस घेणं अनेकांना शक्य सुस्मिता, होणार नाही. मग पालिका प्रशासनाचं फक्त एवढंच म्हणणं आहे की केंद्राकडनं साठा आलेला नाही, पण त्याचबरोबर जर का साठा आला नाही तर पालिकेची ही पण जबाबदारी आहे की ज्यांनी नोंदणी केली आहे, म्हणजे पालिका प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू नाही शकणार, पण ज्यांनी नोंदणी केली आहे त्यांना तर पालिकेनं कळवलं पाहिजे की आज येऊ नका म्हणून. खरं तर हाच मुद्दा फार महत्त्वाचा आहे की नोंदणी केलेली असते. नोंदणी करण्यासाठी त्या कोविन ॲपवरती लोक तासनतास वेळ घालवतात. त्यानंतर कुठे जाऊन त्यांना एखादा स्लॉट मिळत असतो. त्यातही मुंबईमध्ये आज आपण जर बघितलं तर लोकल सेवा बंद आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही ठिकाणी पोहोचायचं असेल तर बस, टॅक्सी किंवा रिक्षा अशा अनेक पर्यायांचा वापर करावा लागतो. त्यामुळे दररोज सकाळी इथे लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. लोक हमखास येत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी मेसेज येतो, पण त्यानंतर इकडे मैडम 5 सेंटर हम लोग डेली जा रहे हैं, डेली वैक्सीन नहीं बता रहा है. 5 सेंटर में हम लोग को दिया है. कल एक कम्युनिटी हॉल बांद्रा ईस्ट, एक राम मंदिर और एक ये म्यूनसिपालिटी भारत नगर स्कूल, एक जियो गार्डन और ये 5 सेंटर है. 5 सेंटर हम लोग डेली जा रहे हैं. सुबह से यहाँ डेली आते लेकिन वैक्सीन नहीं है. तुमची काय परिस्थिती? आज माझं वॅक्सिनचं तारीख होतं, पण आता इथे वॅक्सिन संपलेलं आहे, तर काय करणार? तर 2 दिन से आपस हो रहे हैं, 2 दिन से आपस हो रहे हैं. डेली यही चीज़ लिखते हैं, आज भी वैक्सीन नहीं है, आज कल भी लिखा है यही से, और आपस चले जाते हैं हम लोग. आप कितने बजे आते हो? बहुत लंबा कतार भी होता है यहाँ पे. नहीं, मैं तो आए तो 7:20 में हम पहुँच गए इधर, और कल हम आ गए थे, आपको 7 बजे आ गए थे. तर मुळात तर मिलिंदजी कसं आहे की BMCच्या माय BMC या ट्विटर हँडलवरनं दररोज त्यांना अपडेट दिले जातात की आज लसीचा साठा किती प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु फक्त ट्विटरवरती एखादी माहिती टाकली आणि ती अनेकांपर्यंत पोहोचेल असा एक ढोबळमानानं अंदाज पालिकेनं बांधलेला आहे. आणि त्यामुळे जे थेट नोंदणी करतात त्यांच्यापर्यंत तर कुठल्याच पद्धतीची संदेश किंवा माहिती पुरवली जात नाही. मिलिंदजी. सुस्मिता, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. खरं तर ज्यांनी पूर्व नोंदणी केली आहे, पुरेशी आधी नोंदणी केली आहे, त्यांना किमान सांगण्याची औपचारिकता पालिकेनं दाखवली पाहिजे. दरम्यान कोरोनाचं दुसऱ्या लाटेतलं संकट पाहता केंद्र सरकारनं आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सोयी सुविधांसाठी तब्बल 23,000 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. नवनियुक्त केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. सेकंड वेव्स में हमें जो दिक्कतें हमारे सामने आई, जो समस्याएं हमारे सामने आई, वो भविष्य में हमारे सामने ये स्थिति को हम भविष्य में कैसे निपटे, उसके लिए ये पैकेज 2 लाया गया है. पैकेज 2 में कुल मिला के 23,123 करोड़ रुपीस, 23,000 करोड़ रुपीस का एक पैकेज है. ये पैकेज में कुल मिला के केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों साथ में मिलके उसका इम्प्लीमेंटेशन करेंगे और ये पैसा स्टेट को दिया जाएगा. केंद्र सरकार की ओर से 15,000 करोड़ रुपीस दिया जाएगा और राज्य सरकार 8,000 करोड़ रुपीस निकालेगी. रत्नागिरीतल्या मंडणगडमधल्या पंधेरी धरणात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची गळती सुरू आहे. सध्या तरी ही गळती थांबवण्यात प्रशासनाला यश आलंय. मात्र याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक अजब फतवा काढला होता. या फतव्यानुसार शिक्षकांना धरणाच्या गळतीवर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. यासाठी काही स्वतंत्रपणे शिक्षकांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली होती. पण शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी देवकाते यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आता या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांनी आपले आदेश मागे घेतलेत आणि शिक्षकांना या धरणावर देखरेख करण्याची गरज नाही असं म्हटलंय. चंद्रकांत बनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, आधी काढला होता तर विचित्रच आदेश, आता आदेश मागे घेण्याची नामुष्की आली आहे. हो नक्कीच, कारण धरणाला लागलेली गळती आहे ही आता आटोक्यात आलेली आहे. धरणातलं जे पाणी आहे ते देखील आता 2 ते 3 मीटरनी कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे धोका जो आहे हा टळलेला आहे. मात्र त्या ठिकाणी काही शिक्षक आहेत, 21 शिक्षकांचे आदेश जे आहेत हे काल त्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी काढलेले होते. खरं तर हा अजबच आदेश होते, कारण कोरोनाच्या कालावधीमध्ये देखील शिक्षकांना ठिकठिकाणी आपली ड्युटी करावी लागत होती. एकंदरीतच जिथे नाकाबंदी आहे त्या ठिकाणी देखील शिक्षकांनाच वापरलं जात होतं आणि आता धरणाच्या ठिकाणी देखील शिक्षकांना वापरल्यामुळं शिक्षक संघटना आहेत ह्या कुठेतरी काल आक्रमक झाल्या होत्या. शिक्षक संघटनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संभाजी देवकाते यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत जिल्हा परिषदेचे, त्यांच्याशी देखील त्यांनी याबाबत चर्चा करून शिक्षकांच्या जे व्यथा आहेत त्या मांडल्या गेल्या होत्या. त्यानंतर हा आदेश रात्री मागे घेण्यात आलेला आहे. याबाबत जे तहसीलदार आहेत मंडणगडचे, त्यांनी गटशिक्षण अधिकारी पंचायत समितीचे मंडणगडचे आहेत त्यांना याबाबत आदेश दिलेला आहे आणि सध्या धरणाची जी गळती आहे ही कमी होऊन धोका टळलेला आहे. त्याच्यामुळं फक्त शिक्षकच नाहीत तर जे त्या ठिकाणी ड्युटीला जे होते ना, जे ग्रामसेवक, पोलीस प्रशासन, तलाठी यांच्या देखील ड्युटी आता त्या ठिकाणी रद्द केल्याचं त्या पत्रात नमूद केलेलं आहे. ठीक आहे चंद्रकांत, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच पहिल्या दिवशी एक मोठा निर्णय घेतला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला आहे. आता रेल्वे कर्मचाऱ्यांना 2 शिफ्टमध्ये काम करावं लागेल. पहिली शिफ्ट असेल ती सकाळी 7 ते 4 वाजेपर्यंत असेल, तर दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. स्वतः केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही गोष्ट सांगितली. त्यामुळे पहिल्याच दिवशी केंद्राचे हे आणखीन एक मंत्री ॲक्शन मोडमध्ये असल्याचं दिसतंय. महत्त्वाचा निर्णय. आतापर्यंत रेल्वे अनेक विभाग असे आहेत की जे केवळ एका शिफ्टमध्ये काम करत होते, अन्य शिफ्टमध्ये हे विभाग काम करत नव्हते. पण आता रेल्वेचे अनेक विभाग हे 2 शिफ्टमध्ये काम करतील. एक सकाळी 7 ते 3 अशा प्रकारची ड्युटी असेल, तर दुसरी ड्युटी ही दुपारी सुरू होईल आणि ती रात्री उशिरापर्यंत असेल. पाहूयात यामुळे रेल्वेची कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढते ते. इकडे सहकार क्षेत्रातील व्यवसायात सुसूत्रता आणि राज्यांतर्गत सहकाराला चालना मिळावी यासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आली. केंद्रानं याबद्दल विविध प्रकारच्या उपाययोजना करण्याचे स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र या मंत्रालयामुळे केंद्राचा राज्यांच्या सहकार क्षेत्रातला हस्तक्षेप वाढणार असल्याचं मत सहकार क्षेत्रातल्या जाणकारांनी व्यक्त केलं आहे. तसंच भविष्यामध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते. केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच देशात पहिल्यांदाच केंद्रीय सहकार मंत्रालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. देशातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. सहकारी संस्थांच्या व्यवसायात सुलभता आणण्यासोबतच बहुराज्य सहकारी विकासाला चालना देण्याचं काम या मंत्रालयाकडून केलं जाणार आहे. तसंच सहकार क्षेत्रातील प्रशासकीय, कायदेशीर आणि धोरणात्मक चौकट आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाईल. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवरून आता चर्चेला तोंड फुटलंय. केंद्र सरकारला स्वतंत्र सहकार खातं तयार करण्याची का गरज भासली अशी चर्चा आता सहकार क्षेत्रात सुरू झालेली आहे. राज्यघटनेच्या सूचीनुसार बरं का, सहकार हा विषय निश्चितपणे राज्य सरकारांच्या अखत्यारीतला हा विषय आहे. आता हा नवीन त्यांनी आणि 97 घटना ज्यावेळा दुरुस्ती केली त्यामध्ये सहकार विषय हा राज्यानंच तो पाहावा किंवा त्यांनीच तो कायदा वेगवेगळा करावा अशा प्रकारच्या त्यामध्ये नमूद आहे असं मला वाटते.
आज देशाचा जर विचार केला तर देशातल्या मोजक्याच राज्यांमध्ये सहकार क्षेत्र आपलं अस्तित्व टिकवून आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या प्रमुख राज्यांचा समावेश आहे. आजही या राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेत सहकार क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. ग्रामीण भागाचा आर्थिक कणा म्हणूनही सहकार क्षेत्र ओळखलं जातं. पण सहकाराचा केवळ अर्थकारणाशी संबंध आहे असं नाही, तर राज्यात सहकार क्षेत्राचा मोठा राजकीय प्रभावही बघायला मिळतो. म्हणूनच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीवरून चर्चा सुरू झालेली आहे. सहकार चळवळीला बळकटी देण्याच्या उद्देशानं या मंत्रालयाची निर्मिती करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे. हे सहकार क्षेत्र संपूर्ण देशामध्ये खरोखर जर चांगल्या प्रकारचा आमच्या महाराष्ट्राचा अनुभव घेऊन किंवा महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीचा अनुभव घेऊन त्यानंतर तो उदात्त हेतू असेल तर हे निश्चितपणे हा चांगला त्यांचा निर्णय असं म्हणावा लागेल. त्यामुळे सहकार क्षेत्राला आम्ही आता मदत मागतोय, केंद्र शासनाकडे मागतोय, राज्य शासनाकडे मागतोय. तो उदात्त धोरण ठेवणार असतील तर आणि तो असावा. खरं तर भारतातल्या सहकार चळवळीला मोठा इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशामध्ये ही चळवळ सुरू आहे. काळानुसार सहकारी कायद्यात बदल झाला, तसंच विविध क्षेत्रात सहकाराचा प्रसार झालेला असला तरी सहकाराच्या मूळ उद्देशाला धक्का लागलेला नाही. सहकारी बँक, साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सूत गिरण्या अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकारी चळवळीची पाळंमुळं खोलवर रुजली असल्याचं बघायला मिळतं. आजवर राज्य सरकारचं या क्षेत्रावर नियंत्रण होतं. मात्र आता केंद्रीय सहकार मंत्रालयाची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच सहकारी क्षेत्र यांच्यामध्ये खूप मोठे बदल घडू लागले. या पार्श्वभूमीवरती आधारित केंद्र सरकारने आत्ता सहकार खाते निर्माण केलेले आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने राज्यामधल्या सहकाराच्या एकूण सर्व प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केंद्राचा हस्तक्षेप होणार आहे. देशात केंद्रीय सहकार मंत्रालयाची खरंच गरज होती का, याविषयी आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महाराष्ट्राचा विचार करता राज्यात सुरुवातीपासूनच सहकार चळवळीवर काँग्रेसचा प्रभाव राहिलेला आहे. आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहकार क्षेत्रावर वर्चस्व बघायला मिळतो. मात्र त्या तुलनेमध्ये भारतीय जनता पार्टी तसंच शिवसेना आणि अन्य राजकीय पक्षांचं फारसं अस्तित्व जाणवत नाही. सहकार क्षेत्रात आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारनं केंद्रीय सहकार मंत्रालयाचा घाट घातला असल्याची टीका आता विरोधकांकडून केली जात आहे. केंद्र सरकारचं धोरण एकूणच शेती क्षेत्र हे खाजगीकरणाकडे वळवण्याचं आहे. त्याच्यामुळे राज्यामध्ये असणारं उरलं सुरलं सहकार क्षेत्र सुद्धा यामुळे मोडीत निघू शकतं आणि त्याच्यासाठी केंद्र धोरण आखेल. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या निर्मितीला राजकीय किनार असल्याची चर्चा आता राजकीय क्षेत्रात सुरू झाली आहे. सहकार क्षेत्रावर वर्षानुवर्ष दबदबा असलेल्या राजकीय पक्षांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी तर हा निर्णय घेण्यात आलेला नाही ना, अशीही शंका आता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एका वेगळ्या आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषयाकडे. आषाढीची वारी. आषाढी वारीसाठी माऊलींच्या पालखीनं प्रस्थान ठेवल्यानंतर पादुका मंदिर परिसरातल्या गांधीवाड्यातच विसावलेत. या पादुकांना दररोज पंचामृती स्नान घातलं जातं. या पूजाविधीची थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. या विधीच्या नंतर नीरा स्नान घातलं जातं आणि यासाठी थेट नीरा नदीतून पाणी सुद्धा आणलं गेलं. तो सोहळाही आपण बघणार आहोत. मात्र त्याआधी ही दृश्य दररोजच्या माऊलींच्या पादुका कशा पद्धतीनं पंचामृती स्नान केलं जातं त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही फक्त न्यूज 18 लोकमतवर पाहता आहात. पांडुरंग हरी. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज त्याचा आनंद पुन्हा पुन्हा घेता येईल.